तर सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानोच्या बाजूने निर्णय देत गुजरात सरकारचा निर्णय चुकीचा ठरवलाय। त्यामुळे पुढच्या 2 आठवड्यात सर्व गुन्हेगारांना तुरुंगात हजर होण्याचे आदेश देण्यात आले। हा खटला महाराष्ट्रात सुरू होता, त्यात निकालही महाराष्ट्रात देण्यात आला। त्यातील आरोपींची सुटका करण्याचा अधिकार गुजरातचा नसल्याचं मत कोर्टाने मांडलंय। पाहूयात। बिल्किस बानो पुन्हा एकदा जिंकलीये आणि सोबत जिंकलीये भारताची निर्भर निष्पक्ष न्याय निवाडा करणारी न्यायदेवता। बिल्किस बानोच्या संघर्षाच्या गाथेत आता आणखी एक न्यायाचा अध्याय लिहिला गेलाय, ज्यामुळे भारतीय न्यायव्यवस्थेवर भारतीयांचा विश्वास आणखी दृढ झालाय। बिल्किससह इतर 6 महिलांवर अत्याचार करणाऱ्या 1-2 नव्हे तर तब्बल 15 जणांची अमानुष कत्तल करणाऱ्या त्या 11 नराधमांना पुन्हा एकदा गजाआड जावं लागणार आहे। राधेश्याम शाह, शैलेश भट्ट, मितेश भट्ट, प्रदीप मोंघिया, रमेश चंदना, जसवंतभाई नई, गोविंदभाई नई, राजूभाई सोनी, बिपिन चंद्र सोनी, केसरभाई वोहानिया, बाकाबाई वोहानिया अशी 11 नराधमांची नावे आहेत। गुजरात सरकारनं ज्यांची तुरुंगातील चांगल्या वर्तवणुकीचं कारण देत 15 ऑगस्ट 2022ला सुटका केली होती, त्या सुटकेमुळे बिल्किससह तिच्या नाहक बळी गेलेल्या जीवलगांवर अन्याय झाला होता। 15 ऑगस्ट 2022 रोजी बिल्किस बानो प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व 11 आरोपींची नराधमांची गुजरात सरकारने सुटका केली। त्यांची ही सुटका रद्द व्हावी यासाठी बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हणजे सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे मागणी केली। याच याचिकेवर सुनावणी सुरू असताना सुप्रीम कोर्टाने ही जी मागणी आहे ती मान्य केली आणि गुजरात सरकारला या संदर्भातला निर्णय देण्याचा अधिकार नाही, कारण खटला हा महाराष्ट्र राज्यात सुरू होता असंही म्हटलं। तर या सर्व नराधमांना येत्या 2 आठवड्यामध्ये आत्मसमर्पण करण्याची निर्देश जे आहेत ते सुप्रीम कोर्टाने दिले। प्लेटो म्हणाला, एखाद्याला शिक्षा देणं म्हणजे सूड उगवणं नव्हे, त्याच्यात सुधारणा व्हावी। जर एखाद्यावर उपचार करणं शक्य असेल तर त्याची मुक्तता करायला हरकत नाही, हे सुधारात्मक सिद्धांताच्या आधारावर म्हणता येईल। पण पीडितेचे हक्क सुद्धा महत्त्वाचे आहेत। नारी ही सन्मानास पात्र आहे, मग तिच्या विरोधातील गुन्ह्याच्या शिक्षेत सूट दिली जाऊ शकते का? ये केस का ट्रायल स्टेट ऑफ गुजरात से निकाल के सुप्रीम कोर्ट ने स्टेट ऑफ महाराष्ट्र में भेजा था ताकि फेयर ट्रायल हो सके। वहां पर कन्विक्शन होती है स्पेशल कोर्ट में, वो कन्विक्शन सुप्रीम कोर्ट तक अपहोल्ड होती है। उसके बाद ये रिमिशन जो स्टेट ऑफ गुजरात देता है, ना तो कोड ऑफ क्रिमिनल प्रोसीजर में उनको इसकी का अधिकार है, ना सुप्रीम कोर्ट की जो कॉन्स्टिट्यूशन बेंच की जजमेंट्स है वो इसका अधिकार देती हैं। तो एक तरह से ये पूरा का पूरा जो सिलसिला चला ये विदाउट द अथॉरिटी ऑफ लॉ था, उसमें कोई भी तथ्य नहीं थे। 27 फेब्रुवारी 2002ला अयोध्येवरून गुजरातच्या गोधऱ्याकडे येत असलेल्या साबरमती एक्सप्रेसच्या 2 डब्यांना आग लावण्यात आली। त्यात 59 भाविकांच्या मृत्यूमुळे गुजरातेत दंगल उसळली। त्या दंगलीच्या झळा दाहोद जिल्ह्याच्या रंधिकपूर गावालाही बसू लागल्या। 5 महिन्यांची गर्भवती असलेली बिल्किस कुटुंबासह स्वतःला वाचवण्यासाठी जंगलात पळून गेल्या। 3 मार्च 2002ला अखेर नराधमांनी त्यांना पत्थल पाणीच्या जंगलात घेरलं। त्या घटनेत बिल्किस आणि 7 वर्षांचा सद्दाम वाचले। इतर 15 जणांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली। या दुर्दैवी घटनेचे पुरावे नसल्याचं सांगत स्थानिक पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्यानंतर 2003च्या डिसेंबर महिन्यात बिल्किसनं सुप्रीम कोर्टात धाव घेत सीबीआय चौकशीची मागणी केली। त्यानंतर जानेवारी 2004 मध्ये सीबीआयनं संशयितांना ताब्यात घेतलं। ऑगस्ट 2004 मध्ये पुराव्यांशी छेडछाड आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याचा मुद्दा बिल्किसनं मांडल्यानंतर खटला अहमदाबाद कोर्टातून मुंबई ट्रान्सफर करण्यात आला। जानेवारी 2008 खालच्या कोर्टानं 13 जणांना दोषी ठरवत 11 जणांना जन्मठेप सुनावली। जुलै 2011 मध्ये सर्व आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी सीबीआयनं मुंबई हायकोर्टात केली। मे 2017 मुंबई हायकोर्टानं 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। 15 ऑगस्ट 2022 गुजरात सरकारनं त्यांची सुटका केली। 30 नोव्हेंबर 2022 बिल्किस बानोनं त्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली। 8 जानेवारी 2024 सुप्रीम कोर्टानं यावर निर्णय देत सुटका रद्द ठरवली। बिल्किस बानो आणि इतर आणखी एका गरोदर महिलेसह 6 महिलांवर सामूहिक अत्याचार करण्यात आला।
15 जणांना हालहाल करून मारल्याच्या आरोपात शिक्षा भोगणाऱ्यांना अयोग्य रीतीनं गुजरात सरकारनं सोडलं तेव्हा त्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाची रेघही दिसत नव्हती। त्यावर अमानुषतेचा नंगा नाच म्हणावं अशाच थाटात त्यांचं स्वागत करण्यात आलं। मिठाई वाटून तोंड गोड करण्यात आलं। सुप्रीम कोर्टानं त्या अन्यायाला आणि अमानुषतेला हा निर्णय देताना सणसणीत चपराक लगावली आहे। त्यामुळे गुजरात सरकार तोंड घशी पडलंय। प्रकरणातला लागलेला निकाल हा स्वागतार्ह आहे। तसंच महाराष्ट्र सरकारवर काही प्रमाणात ही जबाबदारी दिलेली आहे। मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाही आणि देश हा सहन करणार नाही। ह्याच्यात जात धर्म येत नाही, पण ज्या पद्धतीने एका भगिनीवरती 12-14 जण बलात्कार करतात, 12-14 जणांना मारून टाकतात आणि त्यांना केवळ ते एका समाजाचे आहेत म्हणून बाहेर काढलं जातं, हे दुर्दैवी होतं। त्याचा अंत झाला। दुसरीकडे आता महाराष्ट्र सरकारच्या न्यायदानाची परीक्षा पाहिली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार आता यावर काय भूमिका घेतंय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। रशिदी नामदार, पुढारी न्यूज।